नमस्कार मित्रांनो, जेव्हा लोक झोपतात तेव्हा त्यांच्या डोक्यांमध्ये अनेक प्रश्नांचे आणि अडचणींचे त्यांच्याकडे उत्तरे मिळतात. म्हणून कठीण समस्या जर तुम्हाला सोडवायची असेल तर मित्रांनो, झोपण्याच्या अगोदर त्यावरती नक्कीच विचार करा. सायकोलॉजी सांगते, जर तुम्ही उदास असाल तर अचानक त्यावेळी तुम्ही जे गाणं ऐकता ते तुमच्या मूडला प्रतिबिंबित करत असतं. जे लोक दुःखी होऊन गाणं ऐकतात ते लोक दुःख गाणं ऐकायला पसंत करतात, म्हणजे सॅड सॉन्ग ऐकायला पसंत करतात. लोक नेहमी दुसऱ्यांची अपेक्षावर खरं उतरण्यासाठी ते त्यांचे मूळ सिद्धांत त्याबरोबर समझोता म्हणजेच त्याभोवती तडजोड करतात. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या स्वप्नामध्ये सारखा पाहत असाल तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या नजरेसमोर सारखा येत असतो. लगातार 7 ते 8 तासांची झोप न घेतल्यामुळे तुमच्या डोक्यातील कार्यक्षमता कमी होते आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी देखील निर्णय क्षमता कमी झालेली दिसून येते. जेव्हा एखादी व्यक्ती खूप बारकाईने तुमच्याकडे पाहत असेल तर ती गोष्ट चटकन तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. जे लोक शांत आणि कमी बोलतात ते नेहमीच त्यांचे विचारात खूप पुढे असतात आणि ते बुद्धिमान देखील मानले जातात. जे लोक नेहमीच स्वतःला अयशस्वी समजतात तेच लोक नेहमी दुसऱ्याला यशस्वी आणि खुश आहेत असं समजून जातात. अश्रू आपल्या मनातील ओझं हलकं करतात. म्हणूनच आपण जेव्हा एखाद्या खास व्यक्तीच्या आठवणीत आपण रडतो तेव्हा अश्रू आपले मानसिक रूपात आपल्याला ते शांत करतात. अभ्यासाची जागा बदलून अभ्यास केल्याने बऱ्याच वेळा ताजगी आणि स्मरणशक्तीमध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते. लोक नेहमी त्याच व्यक्तीवरती विश्वास करतात जे कठीण काळात त्यांच्या सोबत उभे होते, ना की त्यांच्या फक्त सुखातच त्यांच्या सोबत होते. मित्रांनो, फरक म्हणून नाही पडत की तुम्ही का आहात, की तुम्ही कसे दिसता. फरक याने पडू शकतो की तुम्ही काय करू शकता. प्रत्येक व्यक्तीची त्याची कमजोरी आणि त्याची ताकद असते. म्हणूनच मासे जंगलात नाही पळू शकत आणि सिंह किंवा वाघ ते पाण्यात राजा नाही बनू शकत. काट्यांवरती चालल्यामुळे आपल्याला लवकर आपला रस्ता मिळतो, कारण ते काटे आपल्या पायांचा वेग वाढवतात. जर आपण आपल्या प्रेमासाठी थोडं झुकू नाही शकत तर लक्षात ठेवा मित्रांनो, ते प्रेम कधीच जास्त दिवस नाही चालू शकत. मित्रांनो, कोणताही व्यक्ती असो तो असाच अचानक बदलत नाही, पण काही घटना त्याच्या जीवनात अशा घडतात ज्यामुळे त्या घटना त्या व्यक्तीला त्याला पूर्णपणे बदलण्यासाठी मजबूर करून टाकतात. जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला आठवणीत तडपत असते तेव्हा त्या पुरुषाला हे 2 संकेत मिळतात. त्या पुरुषाला अचानक त्या स्त्रीचा कोणताही डोक्यात विचार नसताना त्या स्त्रीची लगातार आठवण येणे आणि दुसरं म्हणजे त्याचं मन तिच्या आठवणीत उदास होणे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.